नमस्कार, मी पूजा खाडे. हितगुज या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. हितगुजमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत मूत्रविकारांवरील आयुर्वेदिक उपचारांविषयी आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर सुनील पाटील कहाळकर. सर्वप्रथम त्यांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर संदीप हे गेल्या 8 वर्षापासून नांदेड इथल्या कहाळेकर आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. त्यांची औरंगाबाद आणि मुंबई इथं व्हिजिटिंग सेंटर्स आहेत. अमेरिकेतील रुग्णांनी येऊन त्यांच्याकडे युरेथ्रल स्ट्रिक्चर या आजारावर उपचार सुद्धा घेतलेत. चर्चेला सुरुवात करूया. मात्र तुम्ही सुद्धा चर्चेमध्ये सहभागी होऊ शकता. त्यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800221010. डॉक्टर संदीप यांचं आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करूया आणि लगेचच आजच्या आपल्या चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, सगळ्यात आधी झी24 तासच्या स्टुडिओत आपलं स्वागत. नमस्कार. नमस्कार. आज आपण मूत्रविकारांवरील विविध आजार आणि त्यावर आयुर्वेदिक उपचार यावर चर्चा करतोय. सगळ्यात पहिला प्रश्न माझा असा आहे, मी इंट्रोडक्शन मध्ये सुद्धा बोलले की युरेथ्रल स्ट्रिक्चर याविषयी आपण बोलणार आहोत, तर ते म्हणजे नेमकं काय? युरेथ्रल स्ट्रिक्चर हा लघवीचा किंवा मूत्रविकारातील एक जटिल आजार आहे. याचं कारण म्हणजे हा आजार वारंवार होत राहतो. आपल्या शरीरात मूत्रवहन करण्यासाठी एक मूत्रनलिका असते ज्याला युरेथ्रा म्हणतात. हा जेव्हा काही आजारामुळे किंवा काही कारणांमुळे लहान होतो तेव्हा त्याला युरेथ्रल स्ट्रिक्चर असे म्हणतात. मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये याला फायब्रस टिश्यू स्कार इन द युरेथ्रा असं म्हणता येईल आपल्याला. हा आजार स्त्रिया आणि पुरुषांना दोघांनाही होऊ शकतो, परंतु याचे पुरुषांमध्ये होण्याचे प्रमाण स्त्रियांपेक्षा जास्त आहे. आयुर्वेदामध्ये याचं वर्णन सुश्रुतांनी 2500 वर्षापूर्वीच केलेलं आहे. जवळपास सुश्रुतांनी त्या काळात 200च्या वर सर्जिकल इन्स्ट्रुमेंट सांगितले होते. तर त्यात त्यांनी डायलेटर्स नावाचे काही इन्स्ट्रुमेंट सांगितले होते जे या युरेथ्रल स्ट्रिक्चरच्या पेशंटना डायलेट करण्यासाठी वापरण्यात येतात. ग्रीकमध्ये एक आख्यायिका आहे की इपिक्रस नावाचा एक सायंटिस्ट होता. त्याला जेव्हा हा स्ट्रिक्चर युरेथ्रा झाला तो डायलेट करायचा, पण एक वेळ अशी आली की तो जेव्हा डायलेट करू शकला नाही तेव्हा त्याने सुसाईड केलं. म्हणजे हा आजार एवढा क्लिष्ट आहे आणि जटिल आहे आणि रुग्णाला आर्थिक व मानसिकदृष्ट्या खचून टाकू शकतो. कुठलाही आजार होण्यामागे विशिष्ट असं कारण असतं, तर हा आजार होण्यामागे सुद्धा काही कारणं असतात का? त्याची माहिती थोडक्यात. याचे सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे ट्रॉमा आहे. अगोदरच्या काळात हा आजार होण्याचे कारण इन्फेक्शन असायचं, जे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसिजेस असायचे, त्यामुळे हा आजार होत होता. पण सध्या हा आजार हा ऍक्सिडेंट्स, ट्रॉमा किंवा मार लागणे, गाडीवर चालताना पडतात लोक किंवा काही ऍक्सिडेंट्स होत असतात त्यामुळे लघवीच्या जागी मार लागतो आणि हा मार लागल्यामुळे युरेथ्रा हा फाटतो किंवा त्या ठिकाणी त्याचं इन्फेक्शन होतं किंवा त्याचं इन्फ्लेमेशन होतं. परिणामी हा आजार होत असतो. बरेचदा काही ऑपरेशन्स, दुर्बिणीचे ऑपरेशन्स होतात, मूत्रनलिकेचे ऑपरेशन्स होतात ज्यामध्ये सुद्धा काही ट्रॉमा झाला किंवा मार लागला तरी हे आजार होऊ शकतो. आणि काही वेळेस कॅथेटर वगैरे जे टाकतात, लघवी वगैरे बंद झाली तरी सुद्धा हा आजार होऊ शकतो. कारण कॅथेटर जर चुकीच्या पद्धतीने टाकण्यात आले किंवा बाहेर काढताना काही चुकीच्या पद्धतीने काढण्यात आले तरी तो आजार हा परत ह्या ट्रॉमामुळे होऊ शकतो. सगळ्यात दुसरं महत्वाचं कारण म्हणजे काही रेडिएशन्समुळे सुद्धा हा आजार होऊ शकतो. ही वेगवेगळी कारणे या आजाराची आहेत. नक्कीच. लक्षणं दिसतात का की हा आजार आपल्याला झालाय, तर तो आजार आपल्याला झालाय हे कसं ओळखावं? त्याची काही लक्षणं? सगळ्यात महत्वाचं लक्षण म्हणजे हा आजार जेव्हा होतो तेव्हा लघवी करताना रुग्णाला खूप त्रास होतो. म्हणजे अक्षरशः त्याची 2 प्रकारे लक्षणं आपल्याला सांगता येतील की एक सायलेंट लक्षण आहे किंवा हा आजार हळूहळू डेव्हलप होत असतो तेव्हा हळूहळू मूत्रप्रवृत्ती होणे किंवा लघवी करताना आग होणे किंवा त्रास होणे अशी लक्षणे असतात. जेव्हा हा आजार वाढतो किंवा मोठ्या स्वरूपात होतो तेव्हा रुग्णास थेंब थेंब मूत्रप्रवृत्ती होते किंवा काही वेळेस रुग्णांना लघवी करताना जोर करावा लागतो. काही काही रुग्णांमध्ये इन्फेक्शन एवढं वाढतं की जवळपास रक्तस्राव सुद्धा होतो. अशा वेळेस लाल प्रकारची मूत्रप्रवृत्ती होत असते. आणि सगळ्यात महत्वाचं लक्षण याच्यात आपण असं सांगू शकतो की जेव्हा आजार मोठ्या प्रमाणात गाजतो तेव्हा युरिनरी रिटेन्शन होतं, म्हणजे लघवी बंद होते. परिणामी ओटीपोटात खूप दुखतं. काही रुग्णांना या युरिनचं इन्फेक्शन होऊन ब्लॅडर मधून जे युरिन रेसिड्युअल युरिन राहत असतं त्याचे किडनीमध्ये इन्फेक्शन होऊ शकतं आणि किडनी सुद्धा खराब होऊ शकतात. याची लक्षणे आपण असं सांगू शकतो. नक्कीच. कारण आणि लक्षणं आपण पाहिली. कुठलाही आजार झाल्यानंतर त्याचं निदान करणं जास्त महत्वाचं असतं. तर या आजाराचं निदान कसं करता येतं आणि यासाठी सुद्धा काही विशिष्ट प्रकारच्या तपासण्या आहेत का? यासाठी खूप चांगल्या निदान करण्याच्या आजकाल आधुनिक काळात पद्धती आहेत. तर सगळ्यात महत्वाचं निदान करण्यासाठी कॉन्क्रीट एक इन्व्हेस्टिगेशन्स आहेत ज्याला एक्सरे म्हणतात किंवा याला असेंडिंग युरेथ्रोग्राम असे म्हणतात. आपण या स्लाइडमध्ये पाहू शकतो.
हा आहे नॉर्मल एक्सरे. जेव्हा युरेथ्रात काही आजार नसतो तेव्हा हा एक्सरे नॉर्मल असतो. पण जेव्हा स्ट्रिक्चर होतो त्यावेळेस ही नळी साधारणपणे लहान व्हायला चालू होते. या पेशंट्समध्ये मल्टिपल स्ट्रिक्चर्स होते, त्याच्यामुळे याला वेगवेगळ्या ठिकाणी इथे ही नळी लहान झालेली आहे. या प्रकारे आपण याचं कॉन्क्रीट असं कन्फर्मली सांगू शकतो की स्ट्रिक्चर युरेथ्रा आहे. आणि लक्षणांवर तर आम्ही तो अंदाज घेतच असतो, पण कन्फर्म डायग्नोसिससाठी एक्सरे ही सध्या चांगली मॉड्युलिटी आहे. म्हणजे याची लक्षणं दिसायला लागली की तुम्ही याचं निदान करायला. आणि दुसरी एक ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करण्याची एक मेथड आहे, त्याला युरोफ्लोमेट्री म्हणतात, ज्यात युरिनचा फ्लो ग्राफने पाहतात. पण बरेचदा ती तेवढी कॉन्क्रीट नसते, कारण इतर काही आजारात ती युरोफ्लोमेट्रीमध्ये याच्यासारखे ग्राफ्स येऊ शकतात. पण एक्सरे ही सध्याची मॉड्युलिटी ही सगळ्यात चांगली आहे. नक्कीच. आपण आज या आजारांवर आयुर्वेदिक उपचार यावर खरं तर चर्चा करतोय, तर या आजारावर सुद्धा काही आयुर्वेदिक उपचार आहेत का आणि ते कशा पद्धतीने केले जातात? निश्चितच आयुर्वेद अशा रुग्णांना खूप चांगल्या पद्धतीने मदत करू शकते. आपण त्यांना या आजारातून त्रासातून कमी करण्यासाठी मदत करू शकतो. आयुर्वेदामध्ये उत्तरवस्ती ही चिकित्सा सांगितली आहे. उत्तरवस्ती ही या आजारात रुग्णांना खूप चांगल्या प्रकारे दुरुस्त करू शकते. उत्तरवस्ती म्हणजे निर्जंतुक वातावरणात निर्जंतुक केलेली औषधी मूत्रमार्गात प्रवेश करणे आहे. जेव्हा ह्या उत्तरवस्तीच्या काही सेटिंग्स होतात तेव्हा विदिन अ पिरियड, शॉर्ट स्पॅन ऑफ पिरियड, म्हणजे जवळपास एक 5 ते 6 दिवसात किंवा काही पेशंट्समध्ये 8-10 दिवस सुद्धा लागू शकतात. तर हे सगळे युरेथ्राची लक्षणे हे आपण कमी करू शकतो. आपण या स्लाइडमध्ये पाहू शकतो की आम्ही काही पेशंट्सचे एक्सरे काढले होते की हा उपचारापूर्वी उत्तरबस्तीपूर्वीचा एक्सरे आहे आणि हा उत्तरबस्ती नंतरचा एक्सरे आहे. म्हणजे प्रिव्हियस जो मार्ग लहान होता तो उपचारानंतर हा नॉर्मल झालेला आहे. आणखीन एक पेशंटचा आपण याच्यात पाहू शकतो. हा एक्सरेचा लघवीचा मार्ग आहे. ह्या पेशंटला सुप्राप्युबिक कॅथेटर होतं, त्याला ट्रॉमा झाला होता आणि हा उपचारानंतरचा आहे. युरेथ्रा एकदम क्लिअर झालाय. त्यामुळे उत्तरबस्ती ह्या रुग्णांसाठी अत्यंत चांगली चिकित्सा आहे आणि याच्याने त्यांना खूप चांगला फायदा होऊ शकतो. आणि उत्तरबस्तीचे ऍडव्हान्टेजेस असे आहेत की याला तुम्हाला ऍडमिट राहायची गरज नाही, तुम्हाला कुठे वारंवार दवाखान्याला व्हिजिट द्यायची गरज नाहीये. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा आजार जो एवढा क्लिष्ट आहे त्याच्यात रिकरन्स रेट खूप असतो. म्हणजे हा वैद्यकीय क्षेत्रात एक म्हण आहे, वन्स अ स्ट्रिक्चर ऑलवेज अ स्ट्रिक्चर, म्हणजे हा वारंवार होऊ शकतो. ते प्रमाण ह्याच्याने बरंचसं कमी करता येऊ शकतं. असं म्हणजे उत्तरवस्तीसाठी तुम्हाला कोणते इंजेक्शन किंवा इतर काही गोळ्या घ्यायची गरज पडत नाही आणि तुम्हाला आर्थिकदृष्ट्या ही ऑपरेशन्सपेक्षा खूप अल्पदराची चिकित्सा होऊ शकते. उत्तरबस्ती केल्यानंतर म्हणजे हा आजार झालाय आणि जर का तुम्ही त्याच्यावर उत्तरबस्ती केली तर त्या रुग्णाला आराम करण्याची गरज असते का किंवा काही पथ्य पाळण्याची गरज असते का? आहारावर त्याला नियंत्रण ठेवावं लागतं? आहारावर तर निश्चितच नियंत्रण ठेवावं लागतं. कोणताही आजार असतो की आयुर्वेदात आहार हे नियंत्रण आवश्यक असतं. आहारात नियंत्रणाबद्दल आपण असं म्हणू शकतो की त्याचं किडनी फंक्शन चांगलं राहावं यासाठी त्यांनी पाणी भरपूर प्यावे, मांसाहार वगैरे बंद करावे, जास्त प्रोटीनयुक्त आहार थोडासा कमी घ्यावा आणि सगळ्यात महत्वाचं की हा आहार जेव्हा आपण चालू ठेवत असतो तेव्हा काही व्यायाम सुद्धा चालू ठेवणं आवश्यक असतात. काही योगासने आहेत, काही योगातले काही मुद्रा आहेत, त्या जरी केल्या तरी याच्यात या रुग्णांना बराचसा फायदा होऊ शकतो. प्रेक्षकांचे प्रश्न यायला सुरुवात झाली. प्रश्न पाहूया. सत्यजित बोलतायत, काय प्रश्न आहे जाणून घेऊया. साताऱ्याहून सत्यजित बोलताय, बोला सत्यजित. हा डॉक्टर, प्रथम G24 तासल्या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो. डॉक्टरांचं आपण आयोजन केलं इथं बोलवण्याचं म्हणून. दुसरा मला अशी एक शंका विचारायची होती. आपण मी आता सर्व्हिस करतो दिवसभर, तर त्या सर्व्हिसमध्ये वारंवार असं लघवीला सारखी लागण्याची प्रमाण असते, तर त्यासाठी काही सांगता येईल का? मग असं मनामध्ये शंका येते की आपल्याला काय त्यामध्ये त्रास झालाय का म्हणून, तर त्या संदर्भात मला विचारायचं होतं थोडंसं. नक्कीच, प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. सत्यजित यांनी चांगला प्रश्न विचारलाय. खूप छान प्रश्न विचारलाय, कारण हा बऱ्याच लोकांना भेडसावणारा प्रश्न आहे. तर लघवी वारंवार होण्याची कारणे ही वेगवेगळी असू शकतात. सर्वप्रथम त्यांचं निदान झालं पाहिजे. जर त्यांचं वय 50च्या वर असेल तर काही वेगळी कारणे असू शकतात. 50च्या किंवा 40पेक्षा कमी वय असेल तर वेगळी कारणे असू शकतात. बरेचदा डायबेटिक पेशंटना ही लघवी वारंवार येत असते, तर त्यांनी शुगरचे निदान करणं आवश्यक आहे. आणि लघवी वारंवार होण्याची इतरही काही कारण आहेत, तर त्यांना व्यवस्थित इन्व्हेस्टिगेट करून घेतल्यानंतरच ते आपल्याला निदान करणं गरजेचं आहे. नक्कीच. आपण या व्यतिरिक्त प्रोस्टेट ग्रंथी याविषयी सुद्धा बोलतोय, तर प्रोस्टेट ग्रंथी म्हणजे नेमकं काय आणि याबद्दल अधिक तुम्ही काय माहिती देऊ शकता? साधारणतः प्रोस्टेट ग्रंथी ही पुरुष प्रजनन संस्थेतली एक महत्वाची ग्रंथी आहे. वार्धक्यामध्ये ही वाढत असते. आपण इथे स्लाइडमध्ये पाहू शकतो.
ही प्रोस्टेट ग्रंथी आहे. जवळपास अक्रोडच्या आकाराची ही ग्रंथी असते. जसं जसं वय वाढतं तसं तसं ही ग्रंथी ही वाढायला चालू होते. साधारणतः 50 वर्षानंतर ही ग्रंथी वाढायला चालू होते. ही नॉर्मल प्रोस्टेट ग्रंथी आहे आणि जेव्हा ही वाढते तेव्हा ही या प्रकारात वाढते.